ते जाऊ दे, मला जरा पुढे नेऊन सोडतो. लय चालून चालून कटाळलोय. अरे तुझ्या वजन सायकल मॉडेल माझी. अरे उतर खाली, घालून सगळी हवा. नका देवा दिकीर एखाद्या माझ्या प्रॉपर्टीला वारस. अरे भाड्याच्या घरात राहणारा तू आणि तुझी रे कसली इस्टेट. अरे देव बोलला काय? अरे हो तर चमत्कार झाला. अहो काय समजना बी झालंय. शक्कर बी येतीया, मळमळते सुद्धा, उलटी बी होतीया. काय समजणच झालंय बघा मला. अरे डोल्या बाप होणार आहे, बाप बाप. याडपीट लागले का काय यांना? अहो हे माझ्या पोराचं पेड इथे. अहो सकाळी तर देवळात हे ना देवा पुढे हात जोडून हांबरडा फोडला होता बघ. मला पोरग होऊ दे, मला पोरग होऊ दे, आणि 2 तासात पोरग. 1 मिनिट, लग्नाला बघितलं तर 5-6 महिने झाले तर, आणि लगेच पोरग. म्हणजे वहिनींची काहीतरी लडबड असली पाहिजे. वहिनींची काळजी घ्या बरं का, आणि परी येऊ दे चांगली घरी. नाही परी नाही, परा आपलं पोरगा पाहिजे मला. अरे दिन्या, पोरगान पोरगी ती काय आपल्या हातात यावी जावा, आणि उद्या पोरगीच झाली म्हणजे. अरे म्हणूनच पोरगा होऊन देणारच नाही मी. मी 3-4 महिन्यात जाणार आणि चेक करून घेणार, आणि जर पोरगी असली ना तर खाली करून टाकणार. ओ तुम्हाला लाज बीज वाटती का नाही हो? हा? अरे दिन्या, एवढ्या नीच विचाराचा असशील असं मला वाटलं नव्हतं ले का. अहो पोटातली पोरगी मारायला निघालेली नीच मानसिकतेची माणसं तुम्ही. हो हायच मी नीच मानसिकतेचा. अगं पोरगी पोटानं मारलेली बरी, पण समाजात फिरणाऱ्या नाणयांपासून कशी वाचवायची? म्हणजे अहो बघताय ना आपल्या आजूबाजूला काय घडतंय आणि किती भयंकर घडतंय. अहो 4 वर्षाची पोरगी कळना, काय 20 वर्षाची पोरगी कळना कुणाला. अहो म्हातारी बाय कळना, आबरू लुटून व मारून टाकते ती.